विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय बाल सुरक्षा योजनेअंतर्गत जन्मजात श्रवणदोष असलेल्या 1.5 वर्षाच्या मुलीवर मेडिकवर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे। या शस्त्रक्रियेमुळे चिमुकलीला ऐकण्यासह भविष्यात बोलण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होणार असून ही महागडी शस्त्रक्रिया शासनाच्या योजनेअंतर्गत मोफत करण्यात आली आहे। सगळ्यात पहिल्यांदा सर्व पत्रकार बंधूंचं धन्यवाद। तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात। तर आज राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजना RBSK अंतर्गत वेदिका गाडे नावाच्या 2 वर्षाच्या मुलीचं आपल्या इथे कॉक्लिअर इम्प्लांट नावाची शस्त्रक्रिया झाली। ही मराठवाड्यातली पहिली शस्त्रक्रिया आहे। या मुलीला जन्मजात असं कळालं होतं की तिच्या आई वडिलांनी की तिला बोलता येत नाही आणि ऐकू येत नाही। टेस्टिंग केल्यावर असं कळालं की बेरा टेस्टिंग मध्ये तिला 100% बहिरेपणा आहे। मग आम्ही त्यांना सांगितलं की आपल्याला अशा पद्धतीची शस्त्रक्रिया करायची आहे। शस्त्रक्रियेसाठी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट अडचण असते ती म्हणजे खर्च, कारण या शस्त्रक्रियेला प्रायव्हेटमध्ये 7 ते 8 लाख रुपये खर्च लागतो। परंतु सरांनी आपल्याला RBSK स्कीममुळे ती शस्त्रक्रिया तिच्यावर फ्री करण्यात आली आणि आज त्याचं स्विच ऑन झालेलं आहे। 1 महिना झाले। तर त्यांच्या आई वडिलांचे म्हणणे की ती छान रिस्पॉन्स देते आणि येणाऱ्या 2-3 वर्षाच्या पूर्ण स्पीच थेरपी नंतर तिला चांगलं ऐकायला येईल। मी डॉक्टर अतुल पुरे, कान नाक घसा तज्ञ, मेडिकवर हॉस्पिटल। तर मी आणि आमची टीम डॉक्टर नितेश भाग्यवंत, डॉक्टर शेळके, अॅनास्थेटिस्ट टीम, आमचे डॉक्टर विशाल कुटे सर आणि इथले सगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट आणि सगळे या सगळ्यांमुळे आणि विशेषतः मुतखेडकर सरांमुळे ज्यांनी हे RBSK स्कीमसाठी हो म्हणून सांगितलं, हे शक्य झालेलं आहे। थँक्यू व्हेरी मच। तर तुमच्या माध्यमातून आम्हाला हे सांगायचं आहे सर्वांना की लवकरात लवकर बाळाला जर ऐकू येत नसेल असं तुम्हाला थोडा किंचितही डाऊट असेल तर त्यांची तपासणी करून घ्या, जेणेकरून ही शस्त्रक्रिया तुम्हाला करता येईल तुमच्यासाठी। थँक्यू।